नमस्कार. माणसं जोडायला मात्र काय हुशारकी लागते, बरोबर आहे. आणि ते टिकवायला काय लागतं, प्रामाणिकपणा लागतो, बरोबर. कारण काय होतं, कुठली एखादी कंपनी असो किंवा एखादी फील्ड असो किंवा काही असो, तर त्या ठिकाणी आपल्याला माणसं जोडायची जर असेल तर कुठल्याही हुशार पद्धतीने आपण काय करू शकतो, त्यांना कनेक्ट करू शकतो, बरोबर आहे. पण कनेक्ट झाल्याच्या नंतर ते टिकून राहील याची गॅरंटी असते का, भरोसा असतो काय, नाही. मग ते टिकवण्यासाठी त्या ठिकाणी त्या कंपनीकडे म्हणा किंवा त्या व्यक्तीकडे म्हणा प्रामाणिकपणा असावा लागतो. तो प्रामाणिकपणा जर असला तर माणसं तुटत नाही. ठीक आहे. असंच आपल्या संबंधामध्ये सुद्धा, बरोबर आहे. समजा एखाद्या माणसाने विश्वासघात केला, ठीक आहे, माणसं जोडून घेतली आणि माणसं जोडून घेतल्याच्या नंतर विश्वासघात केला, तर खरंच त्या व्यक्तीशी माणसं किंवा ती व्यक्ती परत जोडेल का? अशक्य आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, माणसं जोडणं हुशारीनं खूप सहज असतं आहे ना, पण त्याला टिकवणं मात्र खूप अवघड असतं, बरोबर आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे पहिले ठरवायचं. आणि एक वेळा तुटलेले माणसं परत जोडण्याचा प्रयत्न केला ना, तर ती गोष्ट अशक्य आहे की नाही. म्हणून जोडल्यानंतर टिकवायचं कसं हे पहिले शिकावं लागते, बरोबर आहे. आणि हे ज्याला जमतं तोच खरे माणसं कमावतो, गमावत नाही, बरोबर. बघा, व्याज आणि माज हा फेडावाच लागतो, कारण कर्म कोणालाच चुकत नाही, बरोबर आहे. म्हणून आपण ज्यावेळेस कुठली गोष्ट घेतो त्यावेळेस त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट दाखवतो त्या गोष्टीचा पहिले विचार करायला पाहिजे, आहे की नाही. नाहीतर मग मी तर नंतर सांगितलंच की कर्म कोणालाच चुकत नसते, बरोबर आहे. आज आहे उद्या नाही, आहे की नाही. आज चांगलं तर उद्या वाईट, आज सुख तर उद्या दुःख, बरोबर आहे. म्हणून म्हणून इतराच्या आयुष्यामध्ये दखल कमी दिलेलं अधिक चांगलं राहील. कारण तेवढा वेळ देण्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे जर दिला तर अधिक चांगलं होईल, बरोबर आहे. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मनातले निगेटिव्ह विचारच आपल्याला मनातले निगेटिव्ह विचारच खऱ्या अडचणी असतात, आहे की नाही. तर त्या निगेटिव्ह विचारांना दूर ठेवायचं आहे आणि पॉझिटिव्ह विचार जो आहे हे आपल्याला फॉलो करायचे आहेत. आणि या पॉझिटिव्ह विचारांनीच आपल्याला यश मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणून जे काही निगेटिव्ह विचार कदाचित आपल्या मनात जर येत असेल तर दूर ठेवा त्यांना. हे जेव्हा आपण दूर ठेवू तेव्हाच आपल्याला यशाला गाठता येईल, सक्सेसला गाठता येईल, बरोबर आहे. म्हणून जेवढं पॉझिटिव्ह विचार करता येईल तेवढं पॉझिटिव्ह विचार करा, म्हणजेच त्यातून सुख आनंदही मिळेल आणि आपल्याला जे सक्सेस मिळवायचं आहे ते सुद्धा मिळेल, बरोबर आहे. पैशाने मिळालेली माणसं आपल्याला कधी सोडून जाऊ शकते, बरोबर आहे. पण प्रेमानं मिळालेली माणसं मात्र हे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असते, बरोबर आहे. म्हणून पैशानं कमवलेली माणसं किंवा पैशानं कमवलेली वस्तू हे टिकतच नाही. टिकतंय का? नाही टिकत. अनुभव घेऊन बघा तुम्ही. आतापर्यंत तुम्ही पैशाने काय काय घेतलं सांगा, आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासोबत ते होतं का, आहे का आणि असणार का,
याचा विचार करा. शक्यच नाही आहे. मला तर नाही आहे. मला तर समजा माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये आतापर्यंत तर नाही आढळलं. ठीक आहे. जर आढळलं तर नक्की सांगेल. पण तुम्हाला जर आढळलं असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल. ओके. नाहीतर मग लाईकही करू नका आणि कमेंट्स पण करू नका. नो प्रॉब्लेम. ओके. तर असे माणसं कमवा प्रेमाने, की जे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत राहतील, आपल्याला साथ देतील. आहे की नाही? नाहीतर मग खिसा गरम असेपर्यंत किंवा राहे तोपर्यंत सर्वाचा आपण असतो आणि खिसा खाली झाल्याच्या नंतर आपण कोणाचंच नसतो. बरोबर आहे.